डोळे बोलले तेव्हा. सोमवारची सकाळ होती. कॉलेजचा कॉरिडॉर नेहमीसारखा गोंगाटाने भरलेला, पण त्या गोंगाटातही ती चालत येते हे जाणवणारा एक वेगळा शांत क्षण त्याच्यासाठी होता. तो नेहमीप्रमाणे आपल्या क्लासजवळ उभा. हातात पुस्तक होतं, पण लक्ष मात्र कुठेतरी. नाही, कोणावर तरी होतं. तिच्यावर. ती चालत येत होती. केस हलकेच वाऱ्याने हलत होते. डोळे खाली, पण तिचं मन कुठेतरी वेगळंच काहीतरी सांगत होतं. आणि अचानक पहिल्यांदाच त्याचे डोळे भिडले. ओरडणारा गोंगाट, वर्गाची धावपळ, मित्रांचे आवाज, सगळं जणू थांबून गेलं. फक्त 2 नजरा, आणि त्या नजरामध्ये एक भावना जी दोघांनीही शब्दात न व्यक्त करता मनात जपली. त्या दिवसापासून दोघांचं बघणं हे शांतपणे सुरू झालं. कुठल्याही मेसेजशिवाय, बोलल्याशिवाय नजरा जास्त बोलत होत्या. प्रेमाची छोटी छोटी कारणं. ती पाण्यासाठी उभी असली की तो टेबलावरून उठून फक्त तिच्या पावलांचा आवाज ऐकायचा. तो हसायचा तेव्हा तिला आपसूक हसू यायचं. ती क्लासमध्ये बसली की त्याला खिडकीतून येणारा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडताना बघायला आवडायचं. तो नोट्स देण्यासाठी हात पुढे करताना ती हात लपवायची, पण लपलेल्या हातातील थरथरणं त्याला जाणवायची. तो एक दिवस ज्याने सगळं बदललं. एकदा पाऊस पडत होता. कॉलेजच्या गेटजवळ दोघेही छत्र्या नसताना अडकले. पाऊस वाढत गेला. वारा वाढला. ती थोडीशी घाबरली आणि अनाहूतपणे त्याच्या जवळ आली. त्याने हलकंच विचारले, "भीत आहेस?" ती काही बोलली नाही, पण तिच्या डोळ्यातलं उत्तर खूप काही सांगून गेलं. त्या पावसाच्या थेंबासह दोघांचं धडधडणारं हृदय एकच गोष्ट म्हणत होतं, आपण एकमेकांसाठीच आहोत. आता त्या दोघांनी प्रेमाची कबुलीही दिली. दुसऱ्या दिवशी तो तिला कॉलेजच्या टेरेसवर भेटला. हात थरथरत होते, शब्द अडकले होते. तो म्हणाला, "तुझे डोळे पहिल्यांदा भेटले तेव्हापासून मी वेगळाच झालोय. मला कळत नाही कसं सांगू, पण माझं मन तुझ्याकडे थांबतं." ती काही न बोलता फक्त हसली. हसण्यातही लाज, प्रेम, आनंद सगळं होतं. ती म्हणाली, "मी पण तुझ्याशी बोलण्याआधीच तुला माझ्या नजरेनं हसून दिलं होतं. फक्त तू समजशील म्हणून वाट पाहत होते." आणि मग त्यांची दुनिया तिच्या डोळ्यात बसली. तिचं हृदय त्याच्या धडधडीत हरवून गेलं. दोघांचं प्रेम एखाद्या स्वच्छ संध्याकाळीसारखं, शांत, सुंदर आणि मनाला हलकंसं स्पर्श करणारं. त्यांची सुरुवात संदेशाने नाही, प्रस्तावाने नाही, फक्त नजरेच्या एका सुंदर भावनेने झाली होती. तर हे असं होतं कॉलेजमधलं प्रेम. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला, म्हणजेच आपल्या हृदय गप्पा या चॅनलला, हृदयापासून हृदयापर्यंत असं आपल्या चॅनलचं म्हणजे मी ज्या हृदयात गोष्टी आहेत प्रत्येकाच्याच असतात. कॉलेजच्या लाईफमध्ये प्रत्येकाच्याच गोष्टी, प्रत्येकाच्याच मनात अशा गोष्टी येतात, होतात. प्रत्येकाच्या आयुष्यात घडून गेलेल्या गोष्टी आहेत आणि आत्ता सध्या घडत आहेत आणि घडणारही आहे तिथून पुढं. तर कशी वाटली आजची कथा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, ही जर कथा एखाद्या कॉलेजच्या मुलामुलींनी वाचली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली आजची कथा. तर चला भेटू आपण उद्या नवीन कथेसह. तोपर्यंत बाय, टेक केअर.